नमस्कार. आजच्या या खास आणि अत्यंत रंजक विश्लेषणात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत ज्याची ज्योतिष वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात कर्मफलदाता मानले जाणारे शनी महाराज पुन्हा एकदा फोकसमध्ये आले आहेत. उपलब्ध माहिती आणि स्रोतांनुसार आकाशात एक अतिशय दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहे आणि ती म्हणजे शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश. आजच्या या सत्रात आपण एका विशिष्ट स्रोताच्या आधारे या खगोलीय बदलाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. अर्थात ही सर्व माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय शक्यता आणि उपलब्ध स्रोतांवर आधारित आहे याची आपण सुरुवातीलाच नोंद घेऊया. पण ऊर्जा आणि कर्माच्या सिद्धांतानुसार हा बदल काही विशिष्ट राशींसाठी कसा गेम चेंजर ठरू शकतो हे पाहणं खरोखरच कुतूहलाचं ठरणार आहे. आता ही कालमर्यादा किंवा हा टाईमलाईनचा भाग समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. विचार करा, स्रोत माहितीनुसार 17 मे 2026 रोजी शनिदेव रेवती नक्षत्रात प्रवेश करतील. या तारखेपूर्वीचा काळ हा अनेकांसाठी थोडा अडथळ्यांचा, रखडलेली कामे आणि ऊर्जेचा अभाव असणारा असू शकतो असं मानलं जातं. पण 17 मे रोजी जेव्हा हा प्रवेश होईल तिथून ते 9 ऑक्टोबर 2026 पर्यंतचा काळ म्हणजे जणू काही एक अनलॉकिंग पिरियड असेल. थांबलेली ऊर्जा अचानक मोकळी होऊन मोठे बदल घडवून आणणारा हा काळ ठरू शकतो असं वैदिक ज्योतिषशास्त्र सांगतं. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात जाऊया. आपली आजची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण आधी शनीचे भ्रमण आणि बुधासोबतचा संयोग समजून घेऊ. त्यानंतर या बदलाचा वृषभ, मिथुन, कर्क आणि तुळ या राशींवर नेमका काय प्रभाव पडतोय ते पाहू आणि शेवटी या संपूर्ण घटनेचा सारांश काढू. भाग 1. शनीचे भ्रमण आणि खगोलीय हालचाल. आकाशात नेमका कोणता खेळ सुरू आहे ते आधी समजून घेऊया. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की हे रेवती नक्षत्र नेमकं आहे तरी काय? तर पाहायला गेलं तर वैदिक ज्योतिषशास्त्रात रेवती नक्षत्र हे 27 नक्षत्रांमधील सर्वात शेवटचं नक्षत्र मानलं जातं. म्हणजे एका संपूर्ण चक्राचा हा शेवटचा टप्पा आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नक्षत्राचा स्वामी कोण आहे? तर बुध ग्रह. स्रोतामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे बुध हा बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, बिझनेस, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंटचा कारक मानला जातो. थोडक्यात सांगायचं तर हे नक्षत्र पूर्णपणे बौद्धिक आणि व्यावहारिक ऊर्जेने ओतप्रोत भरलेलं आहे. भाग 2. शनी आणि बुधाचा संयोग. जेव्हा कर्म आणि बुद्धीचा संगम होतो तेव्हा काय होतं ते पाहूया. इथे दोन वेगवेगळ्या ग्रहांच्या ऊर्जेमधला जबरदस्त फरक स्पष्ट होतो. एका बाजूला आहेत शनी, ज्यांना कर्मफलदाता मानलं जातं, जे तुमच्या कठोर मेहनतीचं आणि कर्माचं प्रतिनिधित्व करतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे बुध, जो बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि उत्तम नियोजनाचा प्रतिनिधी आहे. आता विचार करा, जेव्हा कठोर मेहनत म्हणजे शनी आणि शार्प प्लॅनिंग म्हणजे बुध एकत्र येतात तेव्हा तो कर्म आणि बुद्धिमत्तेचा एक अत्यंत अनोखा आणि पॉवरफुल संगम मानला जातो. आणि या संयोगाचा सर्वात भारी रिझल्ट म्हणजे हा अडथळे दूर होण्याचा प्रभाव किंवा ज्याला आपण अनब्लॉकिंग इफेक्ट म्हणू शकतो. स्रोतानुसार अशी मान्यता आहे की जेव्हा शनीसारखा कर्मप्रधान ग्रह बुधाच्या नक्षत्रात एंट्री घेतो तेव्हा अनेकांच्या आयुष्यात थांबलेली कामे अचानक पुढे सरकू लागतात. ज्यांनी खूप मेहनत घेतलीये पण त्यांना यश मिळत नव्हतं, त्यांच्या कामाला आता बुधाच्या नियोजनाची जोड मिळते. आणि मग काय, वर्षानुवर्षे रखडलेली ऊर्जा अचानक मोकळी होते आणि फळ मिळायला सुरुवात होते. भाग 3. वृषभ आणि मिथुन राशी. आता आपण थेट या खगोलीय बदलाच्या व्यावहारिक परिणामांकडे वळूया. चला सुरुवात करूया वृषभ राशीपासून. यांच्या व्यावसायिक आयुष्यात काय अपेक्षित आहे? तर गेल्या काही महिन्यांपासून जी कामं अडकली होती त्यांना अचानक गती मिळू शकते. विशेषतः नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत छान मानला गेलाय. वरिष्ठांकडून कामाचं कौतुक तर होईलच, पण काहींना चक्क पदोन्नती किंवा पगारवाढीची सुखद बातमीही मिळू शकते असं स्रोत सुचवतात. व्यावसायिक आणि बिझनेस करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर जुन्या गुंतवणुकीतून आता अचानक चांगला फायदा होण्याची चिन्ह आहेत, ज्यामुळे साहजिकच आर्थिक ताण हलका होईल. फक्त करिअरच नाही बरं का, वृषभ राशीच्या लोकांसाठी वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावरही खूप पॉझिटिव्ह बदल अपेक्षित आहेत. आर्थिक स्थैर्यामुळे घरात एक वेगळंच आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. काहींना तर नवीन वाहन, घर किंवा एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची उत्तम संधी मिळू शकते. आणि या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींमुळे समाजात मान सन्मान वाढणार आणि या लोकांचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग होणार. आता इथे एक अत्यंत रंजक गोष्ट स्रोत मिथुन राशीबद्दल सांगतोय. शनीचा हा नक्षत्र बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये अक्षरशः एक टर्निंग पॉइंट आणणारा ठरू शकतो. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी चांगल्या संधी चालून येऊ शकतात.
यात विशेष लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे परदेशाशी संबंधित कामांमध्ये अचानक सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. व्यवसाय विस्ताराचं प्लॅनिंग यशस्वी होऊ शकतं आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे अचानक धनलाभ होण्याचे किंवा कुठेतरी अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळण्याचे प्रबळ संकेत इथं देण्यात आले आहेत. मिथुन राशीच्या वैयक्तिक आयुष्यावर नजर टाकल्यास संपूर्ण जीवनशैलीत एक छान बदल दिसून येतो. समाजात फक्त ओळखच वाढेल असं नाही, तर लोक आता तुमच्या सल्ल्याला महत्त्व देऊ लागतील, जे एका बौद्धिक प्रगतीचं लक्षण आहे. कुटुंबात आनंददायी घटना घडू शकतात आणि जे लोक नवीन नातेसंबंध किंवा विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी हा काळ एकदम अनुकूल ठरू शकतो असं मानलं जातंय. भाग 4. कर्क आणि तूळ राशी. भाग्य आणि नवीन संधींचा हा खेळ कसा रंगणार आहे ते बघूयात. आता आपण कर्क राशीकडे वळूया. ह्या लोकांसाठी हा काळ भाग्याची किंवा नशिबाची भक्कम साथ देणारा मानला जातोय. स्रोतातील माहितीनुसार अनेक दिवसांपासून जी धावपळ सुरू होती, ज्या मेहनतीसाठी हे लोक झगडत होते, त्याची आता फायनली सकारात्मक रिझल्ट्स दिसू लागतील. नोकरीत वरिष्ठांचं चांगलं सहकार्य मिळेल. जे लोक स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ उत्तम ठरू शकतो. आणि साहजिकच यामुळे आर्थिक स्थितीत हळूहळू पण एकदम ठोस सुधारणा होताना दिसेल. कर्क राशीच्या वैयक्तिक लाभांमध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्याच्या बाबतीत मिळणारा दिलासा. हा एक मोठा मानसिक ताण कमी करणारा फॅक्टर आहे. या व्यतिरिक्त कुटुंबात सुख-शांतीचं वातावरण राहील आणि प्रवासातूनही फायदा होऊ शकतो. काही लोकांना नवीन आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील, पण त्या केवळ मिळतीलच असं नाही, तर त्या यशस्वीपणे पार पाडण्याची एक वेगळीच ताकद या काळात मिळू शकते असं हे विश्लेषण सांगतं. आता लक्ष द्या तूळ राशीकडे, कारण इथले अंदाज खरोखरच खूप जबरदस्त आहेत. तूळ राशीसाठी अनेक दिवसांपासून रखडलेल्या योजना अचानक पुन्हा सुरू होऊ शकतात. व्यवसायात नफा वाढणं आणि नोकरीत बदल किंवा बढती मिळणं या गोष्टी तर आहेतच, पण इथला सर्वात लक्षवेधी आणि भारी मुद्दा म्हणजे या राशीच्या काही लोकांना अचानक एखादी मोठी लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संपूर्ण आयुष्य बदलवणारी संधी मिळू शकते. हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकेत आहे. या करिअरच्या यशासोबतच तूळ राशीच्या लोकांचा मानसिक ताणही खूप कमी होणार असल्याचं स्रोत सांगतात. मन शांत राहील, मित्र आणि कुटुंबियांकडून जो भक्कम पाठिंबा मिळेल तो अगदी मोलाचा ठरेल. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यासाठी आता एक नवी दिशा मिळाल्यासारखं वाटू शकतं. एकंदरीत हा काळ एक अत्यंत सकारात्मक आणि आयुष्याला स्थैर्य देणारा टप्पा मानला जात आहे. भाग 5. भविष्यातील वाटचाल आणि सारांश. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे आपण या सगळ्या गोष्टींची सांगड घालणार आहोत. हा तक्ता बघा, म्हणजे तुम्हाला एक एकंदर चित्र अगदी स्पष्ट होईल. एकत्रित सारांश काढायचा झाला तर वृषभ राशीसाठी हा काळ स्थिर प्रगती आणि मालमत्तेत वाढ करणार आहे. मिथुन राशीसाठी हा काळ अचानक होणारा धनलाभ आणि करिअरमधील एका मोठ्या वळणाचा काळ आहे. कर्क राशीसाठी मागील श्रमाचं फळ मिळण्याचा आणि आरोग्यात सुधारणा होण्याचा हा काळ आहे. तर तूळ राशीसाठी हा काळ मानसिक शांती, आर्थिक स्थैर्य आणि चक्क आयुष्य बदलणाऱ्या संधींचा आहे. कर्माचा कारक शनी आणि बुद्धिमत्तेचा कारक बुध यांचा हा संयोग वेगवेगळ्या राशींवर किती विविध आणि पॉझिटिव्ह परिणाम करू शकतो हे यातून अगदी स्पष्ट होतं. हे विश्लेषण पूर्ण करण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट क्लिअर करायलाच हवी. आपण आज जी काही माहिती पाहिली ती उपलब्ध ज्योतिषशास्त्रीय स्रोतांवरून एकत्रित करून विश्लेषित केली आहे. या विश्लेषणाचा मुख्य उद्देश केवळ आणि केवळ स्रोतामधील माहितीची रचना तुम्हाला समजून सांगणं आहे. आपण यातील तथ्यांबद्दल कोणताही दावा करत नाहीये आणि अर्थातच कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला आपण दुजोरा देत नाही. हा पूर्णपणे एक अभ्यासात्मक दृष्टिकोन आहे बरं का. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. स्रोत माहितीनुसार 17 मे 2026 रोजी सुरू होणारा हा काळ कर्माचे आणि श्रमाचे फळ देणारा ठरू शकतो. पण खरा प्रश्न हा आहे की जेव्हा ही खगोलीय ऊर्जा तुमच्यासाठी नवीन संधी निर्माण करेल, तेव्हा या सकारात्मक गतीचा फायदा घेण्यासाठी आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्ही खरोखरच पूर्वतयारी केली आहे का? या प्रश्नावर नक्की विचार करा. आजचं हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासह. तोपर्यंत काळजी घ्या.